नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। लाखांदूर तालुक्यात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा। लाखांदूर तालुक्यात ठिकठिकाणी 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विविध प्रशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करून काही ठिकाणी सत्कार समारंभ तर बक्षीस वितरण आणि देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। याचाच एक भाग म्हणून विरली खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात सीमा सुरक्षा दल अर्थातच बीएसएफ जवानाच्या हस्ते ध्वजारोहण पार पडला। येथीलच खेमराज नानाजी पारधी हे गत काही वर्षांपासून बीएसएफ अर्थातच सीमा सुरक्षा दलाचे जवान म्हणून कर्तव्य बजावत आहेत। दरम्यान ते रजेवर स्वगावी विरली खुर्द येथे आले आहेत। अशातच प्रजासत्ताक दिनी देशाची सेवा करणाऱ्या गावातील खेमराज पारधी नामक बीएसएफ जवानाला ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला। तसेच या दिनाचे औचित्य साधून या जवानाचा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी बीएसएफ जवान खेमराज पारधी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडत आहे। आजच्या या ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष येथील सरपंच सन्माननीय शारदा जितेंद्र पारधी यांच्या अध्यक्षतेखाली आजचे ध्वजारोहण सन्माननीय कुमार या ध्वजारोहणाच्या कार्यक्रम प्रसंगी सरपंच शारदाताई जितेंद्र पारधी, उपसरपंच विकास बोर्डे, ग्रामपंचायत सदस्य अजय मेश्राम, महेंद्र कुते, माया शेंडे, शेवंता कावळे, पौर्णिमा प्रधान, माया केरवार, पोलीस पाटील योगेश राऊत, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सुशीला ब्राह्मणकर, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, अंगणवाडी सेविका यांच्यासह विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आदी प्रामुख्याने उपस्थित होते। इटान येथील शिवाजी विद्यालयात सुद्धा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी लाखांदूर येथील भारतीय शिक्षण संस्थेचे सदस्य शंकरराव प्रधान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। ध्वजारोहणानंतर लगेच राष्ट्रगीत, राज्यगीत, राज्यघटनेच्या सरनाम्याचे वाचन केल्यानंतर गावातून विविध वेशभूषेत असलेल्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढून गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले। यानिमित्त विद्यालयात देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, भाषण, चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या। या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान विविधतेत एकता असल्याचा बहुमूल्य संदेश देणारे आणि थोर पुरुष तसेच आपल्या संस्कृतीची आठवण करून देणाऱ्या वेशभूषेतील विद्यार्थी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले। विशेष म्हणजे दरवर्षी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांच्या वेशभूषेवर येथील शिक्षक आणि कर्मचारी विशेष भर देतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांची वेशभूषा ते विशेष आकर्षण ठरते। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास बेदरे, सेवानिवृत्त शिक्षक बबन राऊत, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सुनील कुत्तरमारे, वसंता राऊत, दीपक लेदे, प्रकाश कावडे, ढाकेश्वर राऊत, कुमारी सुजाता कानेकर, माधव मेश्राम, मनोज खंडाईत, केशव शहारे, दुर्योधन मडावी, सुनीता साठवणे, कुमारी आचल भानारकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे संचालन खेमराज हेडाव यांनी केले।